वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. ओम गं गणपते 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 नमः. आज माघी गणेश जयंती. गणपतीचे एकंदरीत 3 अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेच्या पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्री गणेश जयंतीचा दिवस. चौद्या विद्या 64 कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पांचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरू होत आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरी केली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. तर माघी गणेशोत्सव गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढ्या मोठ्या सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेशोत्सवाचे महत्त्व कमी आहे. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात. तसेच काही ठिकाणी ती सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. गणपतीचे राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला असे म्हटले जाते. पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचे गणपती करून त्याचे पूजन केले जाते. तर तिसरा दिवस वेळ म्हणजे माघ शुक्ल जयंती. या दिवशी दुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे. त्याबाबत स्कंदपुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशांनी नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून ही माघी गणेश जयंती किंवा माघी गणेशोत्सव म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून दुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते. ओम गं गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. गणपती गुणपती सकलांना दे सन्मती. आज तुझ्या जन्मदिनी ऐकणारी विनवणी. चिंतायुक्त हो जग साऱ्या मुखी पडो ध्यास. तहानलेले हो नेदे कोणी जीव कासावीस. हातांना मिळू दे काम प्रत्येकाला वीजधाम. अविरत मुखी देवा यावे तुझे गोड नाम. घरोघरी विद्याभ्यास ध्येय साठण्याचा ध्यास. मनाला लागू दे सत्कर्माची नित्य आस. हो शिवार हिरवे खुश हो बळीराजा. रामराज्य यावे येथे खुश हो सारी प्रजा. जास्वंदीने लाल फुल तुझ्या चरणी वाहिले. मोदकांच्या नैवेद्याला प्रेम भरे अर्पिले. श्री गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.